चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याची झटपट होणारी स्वादिष्ट भाजी बनवलेली आहे। दही वापरून केलेल्या दुधी भोपळ्याची भाजी अप्रतिम लागते। अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर झटपट होणारी दही वापरून केलेली दुधी भोपळ्याची भाजी आपण बनवायला सुरुवात करू। तर आपण या ठिकाणी 1.5 चमचा दही घेतलेला आहे। दह्यामध्ये आपण 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे, 1 चमचा धनापूड घातलेली आहे आणि सर्व मिसळून घ्यायचं आहे। दही अगदी छान फेटून घ्यायचं आहे। दह्यामध्ये जिरापूड किंवा धनापूड घातल्यामुळे जेव्हा फोडणीला दही वापरतो तेव्हा दही फुटत नाही, आणि जर जिरापूड आणि धनापूड वापरायची नसेल तर तुम्ही बेसनही ह्या ठिकाणी वापरू शकता। चला मग तर झटपट होणारी भाजी बनवायला सुरुवात करू। प्रेशर कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। अर्धा चमचा आपण मेथी दाणे घालूयात, अर्धा चमचा जिरे घालायचे आहे, अर्धा चमचा आपण मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। आता आपण अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि कसुरी मेथी घालूयात अर्धा चमचा, आणि दही घालायचं आहे। मिसळून घेऊयात। आणि मुगाची डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, साधारण अर्धी वाटी मुगाची डाळ आहे। दुधी भोपळा आपण साल काढून आतला गर काढून आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। 1 चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि अगदी अर्धा चमचा आपण साखर घालणार आहोत। आणि मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचं आहे। आता जवळपास मी मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटांसाठी भोपळा छान परतून घेतलेला आहे। आता 1 चमचा आपण सब्जी मसाला घातलेला आहे, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे। मिसळून घेऊयात। साधारण आपण 1 ग्लास पाणी घालायचे आहे। या ठिकाणी भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण कुकरला 2 शिट्ट्या देणार आहोत मध्यम आचेवर। 2 शिट्ट्यांमध्ये दुधी भोपळा अगदी छान शिजतो आणि मुगाची डाळ ही अगदी छान शिजते। या ठिकाणी कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे आणि भोपळाही छान शिजलेला आहे। आता 1 चमचा आपण कसुरी मेथी घालणार आहोत। एकदा चेक करूयात की भोपळा शिजला आहे की नाही। तर भोपळा छान शिजलेला आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी भाजी उकळून घ्यायची आहे मंद आचेवर। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि दही वापरून केलेली दुधी भोपळ्याची भाजी आपली तयार आहे। भाजी अप्रतिम झालेली आहे आणि झटपटही होते, त्यामुळे डब्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।